कोंबडीच कोंबडीला खायला येते। या पंचकृषीतलं जरा मोठं गाव आहे। बघा गोडग्यातले वंजारे यांच्याकडचे आपल्यासाठी जर स्पेशल प्लॅन आहे। तुम्हाला हे झाड बघून तुम्हाला एका मूवीची आठवण झाली असेल। 70+ आहेत पण अजून पण आपला शुक्रवार आहे। छोटासा बंगला यांचा, चहा आणि गावने मस्त पैकी। आम्ही त्याच्या पुरणपोळ्यांचा व्हिडिओ पाठवलेला तुम्हाला। सकाळी सकाळी आपल्यासाठी बनतात मस्त असे घावणे, कोकणातला स्पेशल नाश्ता। घावणे आणि काय चहा ना, चटणी पाहिजे नको, चहा आणि घावणे मस्त पैकी। आणि इकडे बघा थंडी आहे, पाणी गरम होतं चुलीवर मस्त पैकी। इकडे घावणे बनतात, सासूबाई आमच्यासाठी स्पेशल घावणे बनवतात, कोकणातला स्पेशल नाश्ता। हाय नमस्कार मित्रांनो, तुमचं सकाळी सकाळी कोकणातून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही आपला लास्ट व्हिडिओ बघितलाच असेल। मी आलो जांभवड्याला, कोकणात माझ्या सासरी, आणि मस्त अशी गुलाबी थंडी आहे। तोंड जरा अडखळत आहे कारण थंडी आहे, आपल्या मुंबईपेक्षा बरीच जास्त थंडी आहे। म्हणजे आपल्या मुंबई ठाण्याला काहीच थंडी नाही आहे, पण इथे बऱ्यापैकी थंडी आहे। म्हणजे रात्री मी बिन पंखा लावता मस्तपैकी झोपलो आणि एवढी छान झोप लागली ना। आज सकाळी लवकर उठलो मी आणि झोप मस्त पूर्ण झाली आज, म्हणजे एकदम बरं वाटलं, एकदम फ्रेश असं। पण आता मी आहे माझ्या घराच्या पाठीमागच्या साईडला आहे। बघा हे आपलं घर, इथून सूर्य येतो ना, सूर्याचा प्रकाश तुम्हाला दिसत नसेल, सूर्य दिसतो पाठीमागे। हे आपलं घर पाठीमागे, हे बॅकची बॅक साईड आहे, इकडे मी आहे। आणि तुम्ही आता बघितलं असेल स्टार्टिंगलाच मस्त असे घावणे बनत होते। आणि आता सकाळी सकाळी आपल्याला घावण्याचा नाश्ता, कोकणाची स्पेशालिटी, कारण हे घावणे आपल्या साईडला नाही मिळत, म्हणजे सांगली साईडला वगैरे आपल्या गावाला नाही मिळत। तर हे खायचे असं तर इथेच कोकणातच यावं लागेल, कारण इथली चवच वेगळी आहे घावण्यांची। मस्त अशी थंड पाण्याने आंघोळ केली, फ्रेश झालो आहे। आता आज दिवसभर काय करणार आहे काय माहिती नाही, पण तुम्हाला या व्हिडिओत नक्की कळेल, कारण जे पण मी करणार आहे म्हणजे ज्या गोष्टी मी एन्जॉय करणार आहे ना, तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे। तर आता बघूया, आता पहिलं तर आपण नाश्ता करूया। आणि चहा वगैरे रेडी झाला आहे, तर बघा सासूबाई हाक मारते चहा प्यायला। आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर आणि झाडं बघा किती, सगळीकडे झाडच झाड आहेत। आणि हा घराच्या पुढचा परिसर बघा, मस्त तुळस आणि हा पाळणा, याच्यावर आर्य आयुष मस्त एन्जॉय करत होते। आणि आम्ही मागच्या मे महिन्यात आलो ना, तेव्हा फोटोज पण बरेच काढले होते मी या पाळण्यावरती बसून। सगळ्यांनी, आपले शेजारी सर्व आले होते, आडवळे, हा चालेल, आडवळे, जागुष्टे, मेत्रे, बघा या सर्वांनी एन्जॉय केला होता। आणि हे तुम्हाला माहिती आहे, ह्याच्या आतमध्ये असतात तांदळाच्या मोडी। हा काल सकाळी बांधले ना, काल सकाळीच बांधून ठेवले त्यांनी। ॲक्च्युली उद्या आम्हाला सगळ्यांना जायचं आहे ना मुंबईला, त्यामुळे त्यांनी अर्जंटमध्ये बांधून ठेवले, नाही तर याचा पण व्हिडिओ बनवला असता कशा बांधतात ते। हे बघा झाडं घराभोवती पूर्ण झाडच झाड आहेत। आणि हे बघा हे घर आता कॅमेऱ्यात कितपत दिसत आहे, पण हा बघा हा छोटासा बंगला यांचा, वरती पण आहे आणि खाली पण आहे। खाली 3 BHKचा आहे आणि वरती पण आहे। आणि हा यांचा ट्रॅक्टर, यांचे छोटे छोटे असतात ना तुकडे असतात, जास्त मोठं नसतं ना रान, त्यामुळे अशा ट्रॅक्टर रानात फिरवायला लागतात। आपल्या सांगली साईडला असतात ते ट्रॅक्टर फिरवून चालणार नाही, कारण ते रानात फिरणारच नाही, त्यामुळे असे छोटे हातानेच फिरवायचे, हातानेच चालवायचे ट्रॅक्टर आहेत। आणि हा बघा आपला सकाळचा मस्त असा नाश्ता, घावणे आणि सोबत चहा। सकाळचे 8:30 वाजले, तर मस्त असा आपला चहा आणि घावण्याचा नाश्ता करूया। फुलं काढून आणली की काय, कसली जास्वंदाची? जास्वंदाची फुलं, झाडं आपल्या आवारातच आहे तिकडे। आणि इकडे मी तुम्हाला दाखवलेले बघा केळी लागले, अजून बारके आहेत पण मोठे होती। आणि हे चिकूचं झाड आहे ना, हे ना, हे बघा हे चिकूचं झाड आहे, चिकूचं झाड आहे। हे बघा हा चिकूचं झाड आहे, हे पण, आणि हे पण चिकूचं झाड आहे। आणि हे बघा हे आवळ्याचं झाड, आपण आवळे खातो, अक्षराला पण जाम आवडतात, पण हे झाड आहे आवळ्याचं आहे बघा, असं असतं पानं बघा। आणि पुढे ते जांभळाचं झाड आहे। ह्या कोंबड्या अजून सोडले नाहीत,
कारण आहे काहीतरी न सोडण्यामागे. बऱ्याच जणांना समजलं असेल काय कारण नाही सोडले म्हणून. आज शुक्रवार आहे. ते सासरे मला जरा आता वाडीत एका ठिकाणी फिरायला राऊंड मारायला घेऊन चालले. जरा एक राऊंड मारून येतो यांच्या वाडीमध्ये, भंडारवाडीमध्ये. असं छानपैकी बनवून ठेवलंय त्यांनी छोटस. हे कशासाठी बनवलं? दुकानासाठी ना. घराच्या पाठीमागेच दुकान काढायची पण सोय करून ठेवली. म्हणजे काम चालू आहे. होईल तेवढ्या दिवसात, थोड्या दिवसात पूर्ण झालं. हा शटर लावायचं आणि प्लास्टर करायचं आहे फक्त, मग दुकान चालू. इकडे पण खाली किती कलमं लावलेत? तुम्ही बरीच लावलेत ना इथे ना. बघा इकडे पण त्यांनी झाडं लावलेत. कलमं म्हणजे झाडं बरीच लावलेत. तिथे 2 आहेत ते वाटेवर. म्हणजे कमीत कमी 20-25 कलमं लावलेत त्यांनी आता. कुठली कुठली झाडं आहेत? कुठली झाडं आहेत? आंबा, हा हा माड. ओके. आंबा, काजू आणि माड म्हणजे नारळ ना. नारळ ते बघा ते दिसतात का तुम्हाला पुढे? बघा ही त्यांनी लावलीत आता. आणि हे बघा हे दिसतं तुम्हाला, हे तांदळाचीच आहे. ह्याच्यातून तांदूळ निघाला आणि उरलेलं सर्व आहे ना हे वैरण म्हणून गुरांसाठी ठेवलंय. आपल्याकडे बलीम असतात ना वैरणीची, तसे ही तांदळाची बलीम. तरी ऊन डोळ्यावर यायला लागलाय आता. सकाळचे अजून 9 नाही वाजलेत बघा. आणि सकाळचं वातावरण बघा इकडचं. घराजवळ पण लावलेत ना. म्हणजे जवळजवळ मी तर 25 म्हणालो, ते सांगतात 45 ते 50 अशी झाडं लावलेत त्यांनी वेगवेगळी. सासरे आमचे ऍक्टिव्ह आहेत. वय वर्ष किती आहे? 70 ना. जास्त 70 प्लस आहेत. पण अजून पण आपला करतात काय ना काय. जसे आमचे आप्पा आतापर्यंत काहीतरी करत होते, आता चालता येत नाही म्हणून जरा प्रॉब्लेम आहे, काय करत नाहीत. पण शेती तेच करतात. तसं इकडे पण हेच करतात सर्व. त्याच्यामुळे इकडे मस्तच आहे. तर आता आम्ही निघालो आहोत. आम्ही म्हणजे मम्मी आणि पप्पा, आम्ही तिघजणी निघालो आहोत ते आपल्या ह्या गावची म्हणजे जांभवड्याची देवी भगवती देवीची ओटी भरायला. आणि आता गाडी तर एकच आहे आपल्याकडे, त्यामुळे आम्ही दोघंच जण जातो गाडीवरनं. पप्पा मला चालत येतात ना. हा ते चालत येतात रस्त्यापर्यंत तिकडे. तर चला जाऊ डायरेक्ट भगवती देवीच्या मंदिरात आणि तिकडेच भेटतो तुम्हाला. आणि भगवतीच्या बाहेरच तुम्हाला नारळ पण मिळतील. नारळ पण आहेत आणि खाजं पण आहेत. ते खाजाचं पॅकेट कसं आहे हो? 40 रुपये. किती? 200 ग्रॅम? 200 ग्रॅमचं. आणि हे कसले लाडू आहेत? खडखडे लाडू. खडखडे लाडू. चला आता नारळ तर घेतलेत. आता भगवती देवीचं दर्शन पण घेऊया आणि ओटी पण भरूया. हे झाड बघून तुम्हाला एका मूवीची आठवण झाली असेल, सायरेट मूवीची. बघा सायरेटमध्ये एक गाणं होतं ना, त्याच्यामध्ये हे असंच झाड होतं ना. थोडाफार फरक असेल पण असंच होतं झाड ते. आणि हे भगवती देवीचं मंदिर, किती मोठं मंदिर आहे. परिसर बघा किती मोठा आहे. आणि हे महादेवाचं मंदिर, भगवती देवीच्या आवारातच आहे ती मंदिर आहे सर्व. पहिलं गणपतीचं होतं, आता हे महादेवाचं. माझं आई बाबा असे बाबर आपले मोठी भले पाहून. तर आत्ताच आपली ओटी वगैरे भरून झाली भगवती देवीची. आणि आता मी आणि पप्पा आम्ही दोघं चाललो घोडग्यात. जरा काम आहे. काय कामं कळलेच तुम्हाला व्हिडिओमध्ये. पण आता ओटी वगैरे व्यवस्थित भरून झाली, गारणं वगैरे करून झालं आणि मस्त असं सकाळी सकाळी दर्शन झालं देवीचं. आणि छान वाटतं, प्रसन्न वातावरण आहे. कुठल्याही देवस्थानात गेले ते वातावरण प्रसन्नच असतं. पण याचा आवार बघा किती मोठा आहे आणि मस्त आहे भगवती देवीचं मंदिर.
आणि जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा इकडे नक्की येतो पक्का. चला आता जाऊया घोडग्याला. तर आता आम्ही आलोय घोडग्यात. जांभोड्यापासून 2-3 किलोमीटरवर आहे घोडगे. आणि सध्या चिकन घेतोय. हे बघा इथे हे समीर चिकन शॉप, घोडग्यातला फेमस चिकन शॉप. आणि रेट पण लिहिलाय बघा, 200 रुपये किलो कापलेली, पण बॉयलर कोंबडी मिळेल याच्याकडे 200 रुपये किलो. आणि हे आम्ही आमच्यासाठी नाही घेतलंय, बाजूवाल्यांसाठी घेतलंय, कारण आपल्यासाठी जर स्पेशल प्लॅन आहे, तुम्हाला घरी गेल्यावर कळेल आता. आणि घोडगे कसा आहे, जरा मोठा आहे जांभोड्यापेक्षा. आणि बाजारपेठ आहे घोडग्याला, म्हणजे छोटीशीच आहे पण बाजारपेठ आहे. जांभोड्यात 2-3 दुकानं असतील काहीतरी घ्यायला तुम्हाला, पण घोडग्यात बरीच दुकानं आहेत. म्हणजे गॅरेज पासून चायनीज पासून सगळं काही घोडग्यात मिळेल. त्यामुळे जांभोड्यातले लोक पण बरीच घोडग्यात येत असतात. आता बघा ना, जांभोड्यातनं चिकन घ्यायला कुठे आलो, घोडग्यामध्ये. हे बघा हा समीर विचारतो युट्यूब करतास का? हो युट्यूबच करता. हा घोडग्यातला फेमस आहे चिकनवाला. मटन पण मिळतं फक्त रविवारी. ओके. याच्याकडे मटन असतं. कसा किलो आता मटन गावा? 700 रुपये किलो. हा ओके, 700 रुपये किलो मटन, बोकडाचं मटन. आणि कोंबडीचं 200 रुपये किलो. हे बघा सगळी घोडग्यातली दुकानं. हे बघा भाजीपाला, इकडे तुम्हाला काय घ्यायचं छोटा किराणा वगैरे ते. आणि तिकडे रिक्षा स्टँड शेवटचा. हे बघा घोडग्याचा रिक्षा स्टँड, ट्रॅक शेवटचा स्टॉप सर्व पुढे आहे, तिकडे दिसतंय तुम्हाला ते. तर आम्ही इथे आलो ते नारळाची कापं घ्यायला. कोकणची स्पेशालिटी नारळाची कापं. आणि काल आम्ही ऑर्डर देऊन गेलो कापांसाठी. आता आपली ती पॅक होतात मला वाटतं. हे बघा आलीत नारळाची कापं पॅक करून ठेवलेत. हे बघा यांच्याकडे एकदम कधी पण आलात एकदम चांगल्या क्वालिटीचे कापे मिळतात. आणि आपण काल ऑर्डर दिली होती, सकाळी यांनी उठून बनवून ठेवली ती. तशी कधी आलात तर अशी रेडी पण मिळतील तुम्हाला, पण ऑर्डर दिलीत तर बरं आहे. बघा हे लाडू आहे, चकली आहे, हे पण आहे, चिवडा आहे. आणि नाव काय हो तुमचा? वंजारे. हे बघा घोडग्यातले वंजारे, यांच्याकडचे कापं जाम फेमस आहेत. तेव्हा पण आम्ही इकडे येतो, म्हणजे मी येतो किंवा हे मुंबईला येतात ना आमचे सासरे, इथनं कापं नेहमी मागवतो. एवढी आम्हाला आवडतात ही नारळाची कापं. तेव्हा आता मस्त गरमागरम चाय मागवलाय. गरमागरम चाय पिऊन सोबत लाडू. कसला लाडू आहे? बेसनचा लाडू आहे बघा, बेसनचा लाडू. आता हा बेसनचा लाडू आणि चायचा आनंद घेऊया. आणि हा बघा हा आहे घोडग्यातला सरकारी दवाखाना. घोडग्यातला म्हणजे जांभोडे वगैरे सगळीची लोक पंचकृषीतली इकडेच येतात या सरकारी दवाखान्यात. थोड्याशा गोळ्या घ्यायच्यात पप्पांच्या, त्यासाठी आम्ही आलो ते जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात. पाठीमागे दिसते गोळ्या वगैरे तिकडे हातात. आणि हे घोडग्यातलं मेडिकल, ते थोडी औषधं घ्यायची आहेत पप्पांना, त्यासाठी थांबलेत. पण घोडग्यात मेडिकल पण आहे. घोडग्यात तुम्हाला चायनीज पण मिळते बघा, श्री स्वामी समर्थ स्नॅक्स अँड चायनीज कॉर्नर दिवसभर चालू असतं. आणि इकडे रेडीमेड कपड्यांचं पण दुकान आहे बघा. म्हणजे सांगायचा उद्देश हा की घोडगे जरा मोठं गाव आहे आणि इकडे सर्व काही मिळेल तुम्हाला. आणि यांचा रविवारी आठवडी बाजार पण असतो, त्या बाजारात पण सर्व काही मिळतं तुम्हाला. त्यामुळे या पंचकृषीतलं जरा मोठं गाव आहे, मोठी बाजारपेठ असलेलं गाव आहे. त्यामुळे या घोडग्यामध्ये सर्व काही मिळतं तुम्हाला. आणि आम्ही पण सगळं इथे देतो, जांभोड्यातली लोक पण घोडग्यात त्या घ्यायचं असेल तर. आणि मी तुम्हाला मागाशी बोललो होतो ना, ते एकदा चिकन घेताना आपला काहीतरी स्पेशल प्लॅन आहे, तो बघा मागे चालू आहे स्पेशल प्लॅन आपल्या. आज आहे गावठी कोंबडीचं मटन. हां चिकन मटन गावठी कोंबडी म्हणजे चिकन. तर ते बघा ते कापले यांनी, रामा आपले गावातले. ही कोंबडी कापतायत मस्तपैकी. आणि आता ही कोंबडी कापून झाली की तिला मस्तपैकी अशी चुलीवर शिजवायची आहे. कोंबडीच कोंबडीला खायला येते. क्या बात आहे. कोंबडीच कोंबडीला खायला येते. चला त्यांची मटण कापून होईल, कापल्यानंतर मग चुलीवर आपला आज मस्तपैकी चिकन बनणार. आपल्या गावठी कोंबडीचा आज बेत आहे, स्पेशल बेत जावयासाठी. तिकडे बाहेर कोंबडी कापली जाते आपली, इकडे बनतात वडे. कोंबडी वड्यांचा बेत आहे स्पेशल. कोकणातले स्पेशल कोंबडी वडे, म्हणजे हे वडे आहेत आणि कोंबडी बाहेर आहे, तुम्ही बघितली जाता कापताना. हे बघा मटण पण आलं आपलं. आणि इकडे वडे, गरमागरम वडे. तर चला आता ह्यांना बनवू द्या मटण आणि वडे, मग आपण डायरेक्ट खायला जाऊ मस्तपैकी. चांगला स्पेशल बेत आहे आपल्यासाठी. हे मस्तपैकी आपलं
मटण म्हणजे गावठी कोंबडीचं चिकनचं मटण, तर काय म्हणायचं तुम्ही म्हणा. चुलीवर शिजायला घातलेलं आहे मस्तपैकी. आता चुलीवर शिजणार आहे. पण याला शिजायला वेळ लागेल ना, गावठी आहे ना. कोवळी एकदम कोवळी आहे. कोवळी कोंबडी होती. म्हणजे हे आहे तलग आहे तलंग. तलंग कोंबडी. अजून अंडी नाही घातलेली. काय बोलताय. अंडी घातली काय मग होतं ना. आता हे याच्यावर गरम पाणी ठेवायचं आणि कट चांगला येतो मस्तपैकी. असं गरम पाणी ओतलं की. तर चला आता आपलं मटण पण शिजत आहे आणि वडे तर तुम्ही बघितले, आता वडे पण बनत होते. तर दोन्ही तर एकसाथच होईल, एक 20-25 मिनटं लागतील इथले आणि मग दोन्ही पण आपलं रेडी होईल जेवणासाठी. आपले कोंबडी वडे म्हणजे हे कोंबडीचं मटण, कोंबडी वडे नाही बघा किती मस्त. कलर पण भारी आलाय. जास्त तरीवाला लाल भडक कलर नाही, तर चांगला आहे. कांदा लिंबू आणि याच्यावर मारायचा आपल्याला ताव. स्पेशल जावयासाठी बनवलेले हे कोंबडी वडे हे बघा. ह्यांनी बनवले. सासऱ्यांची अर्धी मेहनत आहे, सासूबाईंची अर्धी मेहनत आहे. आहे ना मेहनत की नाही आहे ना. ढवळ्याची मेहनत आहे. बाकी कोंबडीची मेहनत तुम्ही बघितली त्यांची आहे. एकदम मस्त झालाय चिकन पण आणि वडे पण एक नंबर. तुम्हाला अशा जर कोंबडी वड्याचा खरा ऍक्च्युअल टेस्ट घ्यायची असेल ना, तर तुम्हाला कोकणातच यायला लागेल, कारण इथेच ते बाहेर लागतात, एक नंबर लागते. चला ठीक आहे, आता आपण हे चिकन आणि कोंबड्या वड्यावरती ताव मारूया मस्तपैकी. आणि अक्षता बघत असेल ना तर मला हे बोलत असेल, कारण एकटा जायला आणि गावाला आणि कोंबडी वडे खातोय मस्तपैकी. तर ठीक आहे, नेक्स्ट टाइम तुला पण स्पेशल आपण खायला इकडे गावाला घेऊन येऊया.